नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केलेली असून या प्रकरणाशी संबंधित आपले 4 व्हिडिओज या अगोदरच पूर्ण झालेत किंवा 4 लेक्चर या अगोदरच पूर्ण झालेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 5। ठीक आहे, तर लेक्चर क्रमांक 5 ला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाहूया की नेमकं आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत। जर तुम्ही तुमचं पुस्तक पाहिलं, पुस्तकामध्ये पर्यावरणीय संवर्धन हे प्रकरण पाहिलं आणि पान क्रमांक 38 पाहिलं, तर पान क्रमांक 38 वरचा हा एक छोटासा मुद्दा आपण कव्हर करणार आहेत। तो आपल्याला समजावा म्हणून आपण एक स्लाइड प्रेझेंटेशन बनवलेलं आहे। स्लाइड जरी जास्त असतील तरी खूप कमी आपण होणे की त्याच्यामध्ये टॉपिक कव्हर आहे। म्हणजेच आजचा जो मुद्दा आहे तो एकदम छोटासा आहे, मुद्दा छोटासा आहे, परंतु त्याच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर याच्यासाठी बनवतोय कारण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा संदेश पण आपल्याला देण्यात आलेला आहे। ठीक आहे, मग हा जो मुद्दा आहे हा मुद्दा एक्झॅक्टली कुठून घेतलाय तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय कव्हर केलं होतं, पर्यावरण व परिसंस्था संबंध। मग पर्यावरण काय असतं आणि परिसंस्था यांच्यामध्ये काय संबंध असतो हा मुद्दा पान क्रमांक 37 वरती सुरू होतो आणि पान क्रमांक 38 वरती संपतो। तिथं जिथं हा मुद्दा संपला त्याच्या खाली आजचा आपल्या लेक्चरचा हा मूळ मुद्दा आहे। ठीक आहे, मग पान क्रमांक 38 वरती तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारलाय की पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात आणि नेमकं ह्या चक्राचं काय महत्व आहे। मग आपलं जे पूर्ण स्लाइड प्रेझेंटेशन आहे त्या पूर्ण स्लाइड प्रेझेंटेशन मध्ये आपण चक्रांबद्दल पण माहिती ऍड केलेली आहे। त्याच्या अगोदर आपण पाहूया की नेमकं काय असतं। तर मग आपल्या बाजूचं जे पर्यावरण आहे, आपल्या बाजूचा जो परिसर आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी निसर्गाच्या आहेत त्याला आपण नैसर्गिक पर्यावरण म्हटलं होतं आणि ज्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत त्याला आपण मानव निर्मित पर्यावरण म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये। मग आपल्या बाजूला जे पर्यावरण आहे ह्या पर्यावरणामध्ये अनेक कोण चालू असतात, नैसर्गिक चक्रे चालू असतात। जसं की पर्यावरणामध्ये आपल्याला जलचक्र पाहायला मिळतं, पर्यावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वायूंचे आपल्याला जलचक्र काय असतं, वायुचक्र काय असतं हा आपल्या लेक्चरचा किंवा आपल्या सिलेबसचा भाग नाहीये कारण ते तुम्हाला मागच्याच इयत्तेमध्ये कधीतरी झालेलं आहे म्हणून फक्त थोडे आठवामध्ये दिलंय। मग जलचक्र असतं, वायुचक्र असतं, आपण होण्या की समजा आपल्याला पर्यावरणामध्ये कार्बन चक्र पाहायला मिळतं, आपल्याला पर्यावरणामध्ये नायट्रोजन चक्र पाहायला मिळतं जे तुम्ही पाहिलं असेल कधीतरी मागच्या इयत्तेमध्ये। मग आपल्याला पर्यावरणामध्ये ऑक्सिजन चक्र पाहायला मिळतं। ह्याचा अर्थ असा आहे की पर्यावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये अनेक नैसर्गिक चक्र चालू असतात। हे काही उदाहरण आहेत आणि हे जे नैसर्गिक चक्र येतं हे नैसर्गिक चक्र आपल्याला आवश्यक येतं। कशासाठी आवश्यक येतं तर यांची गरज आहे म्हणजे हे सतत किंवा अखंडपणे, अखंडपणे म्हणजे काय, बंद न पडता हे अखंडपणे सतत चालूच राहिले पाहिजेत। कशासाठी, कारण हे आवश्यक येतं आपल्या बाजूच्या पर्यावरणाचा कोण राखण्यासाठी, समतोल राखण्यासाठी। ठीक आहे, मग पहा प्रश्न काय होता, पर्यावरणामध्ये कोणते कोणते चक्र असतात आणि त्यांचं काय महत्व आहे। तर पर्यावरणामध्ये वेगवेगळे नैसर्गिक चक्र असतात जसं की जलचक्र, वायुचक्र, कार्बन चक्र, आपण म्हणूया की कार्बन डायऑक्साइड चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल आणि यांची गरज काय तर हे चक्र सतत किंवा अखंडपणे चालू राहिले तर पर्यावरणाचा काय राखला जातो, समतोल राखला जातो। ठीक आहे, परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अजून एक गोष्ट महत्वाची आहे। अजून एक कोणती गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे याच पर्यावरणामध्ये असणाऱ्या ज्या कोण असतात, अन्न साखळ्या। मग पहा पर्यावरणामध्ये चालणारे हे वेगवेगळे चक्र आणि पर्यावरणामध्ये असणाऱ्या अन्न साखळ्या ह्या गरजेच्या आहेत कशासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी। आपल्याला माहिती आहे जर एखाद्या परिसंस्थेमधली अन्न साखळी बंद पडली तर तिथल्या पूर्ण पर्यावरणाचा किंवा पूर्ण परिसंस्था बिघडून जाते, म्हणजे तिथल्या पर्यावरणाचा पण काय राहत नाही, समतोल राखला जात नाहीये। कारण एक जरी त्या अन्न साखळीमधला भक्षक म्हणा, उत्पादकावरती असणारे जे उपभोक्ता किंवा भक्षक म्हणू आपण, यांच्यापैकी एक जण तरी संपला
किंवा कमी झाला तरी पूर्ण अन्न साखळी तिथली काय होत असते, विस्कळीत होत असते. त्याचा परिणाम तिथल्या पूर्ण परिसंस्थावरती पूर्ण पर्यावरणावरती होत असतो. म्हणजेच पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्था असतात आणि परिसंस्थामध्ये कोण असतात, अन्न साखळ्या. मग हे आपण पर्यावरण, परिसंस्था, अन्न साखळ्या सगळं मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की अगोदर जे 4 लेक्चर झाले त्या 4 लेक्चरला पहा, तरच तुम्हाला आजचं लेक्चर क्रमांक 5 समजेल. ठीक आहे. मग निसर्गामध्ये चालणारे वेगवेगळे चक्र आणि ह्या ज्या अन्न साखळ्या येतात ह्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय असतात, आवश्यक असतात. मग आपण पाहूया की हे चक्राचं थोडंसं, ठीक आहे, चक्र आपल्याला जास्त काही गरजेचे नाहीयेत, पण मी थोडंसं एक आयडिया यावी, उजळणी मिळावी, मागच्या गोष्टी तुम्हाला आठवाव्यात म्हणून थोडं प्रत्येक चक्राची माहिती ऍड केलेली आहे. अगोदर पाहूया, पर्यावरणामध्ये विविध नैसर्गिक चक्र सततपणे काय असतात, चालू असतात आणि हे पर्यावरणाचं काय टिकून ठेवतात, संतुलन टिकून ठेवतात. जसं की कोणते चक्र, जलचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, कार्बन डायऑक्साइड चक्र असेल, असे अनेक चक्रे सतत चालू असतात. हे जे आपण म्हणूया की सतत चालू असणारी चक्र आहेत, हे सर्व चक्र अखंड चालू राहिले पाहिजेत, म्हणजे हे बंद नाही पडले पाहिजेत. हे जर अखंड चालू राहिले तरच पर्यावरणाचा काय राहतो, संतुलन टिकून राहतं. म्हणजेच पर्यावरणामध्ये जे चक्र चालू असतात त्यांचं महत्व काय आहे, हे चक्र अखंडपणे किंवा सतत चालू असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत नाही, म्हणजे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं. त्यामुळे पृथ्वीवरती काय शक्य आहे, जीवन शक्य आहे. मग पहा पुढे, जसं की एक चक्र आहे कोणतं, जलचक्र. काय होतं जलचक्र, हे काय आपल्या सिलेबसचा भाग नाही, फक्त आपल्याला जलचक्र नैसर्गामध्ये चालणार एक चक्र आहे एवढं लक्षात ठेवायचंय. तर मग जलचक्र समजा काय झालं की अगोदर पाणी साठलं होतं, इथं सगळं पाणी साठलेलं आहे, समजा हा समुद्र आहे, पाण्याचं काय झालं, बाष्पीभवन झालं, तर मग पाण्याचे किंवा वाफेचे ढग तयार झाले. या ढगाला ज्यावेळेस थंड हवा लागली त्याचं काय झालं, संघनन, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कंडेन्सेशन. आणि मग परत त्या ढगातून कोण पडू लागला, पाऊस. परत पावसाचं पाणी साठलं, परत समुद्र, परत बाष्पीभवन, परत ढग, परत ढगाला थंड हवा लागली, परत संघनन झालं, परत कोण पडू लागला, पाऊस. अशा पद्धतीने सतत हे चक्र चालू असतं, ज्याचं नाव कोण आहे, जलचक्र, जे की पर्यावरणामध्ये चालूच राहिलं पाहिजे, तरच पर्यावरणाचा काय टिकून राहील, संतुलन. मग इथं काय लिहिलंय, पाण्याचं बाष्पीभवन, ढग तयार होतात, त्यातून कोण पडतो, पाऊस. उदाहरणार्थ समुद्रातील पाण्याची वाफ होऊन पाऊस पडतो आणि नद्या झरे भरतात. ठीक आहे, हे झालं जलचक्राच्या बाबतीत. पुढे कोण आहे, कार्बन चक्र किंवा कार्बन सायकल. मग कार्बन चक्र किंवा कार्बन सायकल डायग्राम मध्ये काय दिलंय, इंग्लिश मध्ये काय लिहिलंय, एवढा डाटा का घेतला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की पर्यावरणामध्ये कार्बन चक्र चालू असतं. पण मग काय असतं कार्बन चक्र, जे कधीतरी तुम्हाला झालं असेल, थोडीशी आयडिया यावी म्हणून इथं परत सांगतो. समजा हे एक झाड आहे, हे घर आहे, ह्याच्यावरती लिहिलंय कंबुशन, म्हणजे घरामध्ये समजा ज्वलन. घरामध्ये ज्वलन म्हणजे काय, स्वयंपाक वगैरे झाला तर ज्वलन वगैरे झालं तर तिथून कोण बाहेर पडला, तर तिथून बाहेर पडला कोण, कार्बन डाय ऑक्साइड. ठीक आहे, हा जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला. तसंच ह्या ज्या वनस्पती येतात, ह्या वनस्पती एक प्रक्रिया करतात, सॉरी इथं नाही येणार, इथं येईल ते. ठीक आहे, पहा, वनस्पती करतात फोटोसिंथेसिस, म्हणजे वनस्पती करतात प्रकाश संश्लेषण. आता काय झालं की घरामध्ये ज्यावेळेस ज्वलन झालं, किंवा आता प्राणी आहे, आपण पण प्राणी येतं, प्राण्याने काय केलं, श्वसन. मग आपण काय करतो, श्वसनाच्या वेळेस आपण ऑक्सिजन घेतो आणि कोण बाहेर टाकतो, CO2, ज्याच्यात कोण असतो, कार्बन. मग समजा घरात स्वयंपाक केल्याच्या नंतर ज्वलनातून कोणता गॅस किंवा वायू बाहेर पडला, CO2. प्राण्यांनी श्वसन केल्याच्या नंतर कोणता गॅस बाहेर पडला, CO2, ज्याच्यात कोण आहे, कार्बन आहे. ठीक आहे, आता मग हे आपण म्हणू शकतो की पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये CO2 ऍड करतात, CO2 त्यांच्यामध्ये हवेमध्ये मिसळला जातो आणि तोच CO2 प्रकाश संश्लेषणासाठी कोण काढून घेतात, हे वनस्पती. ठीक आहे, हे झालं की ज्यावेळेस वनस्पती प्रकाश संश्लेषण म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला आम्ही म्हणतो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करतात, त्यावेळेस ते CO2 काढून घेतात. ठीक आहे, हाच CO2 आपण आणि ज्वलनाच्या माध्यमातून कुठं आणलेला असतो, हवेमध्ये, म्हणजे निसर्गामध्ये. तसंच पहा, ज्यावेळेस ते प्रकाश संश्लेषण करतील त्यावेळेस ते CO2 घेतील, परंतु ते ज्यावेळेस स्वतःची ऊर्जा बनवण्यासाठी पेशी स्तरावरील काय करतील,
श्वसन, कारण अन्न बनवलं तर लगेच ऊर्जा मिळत नाहीये, अन्नापासून ऊर्जा मिळवण्याची प्रोसेस कोण असतं, पेशी स्तरावरील श्वसन. ठीक आहे, मग श्वसनादरम्यान ते पण कोण बाहेर टाकतायत, CO2, म्हणजे त्याच्यात गेला कार्बन. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण एक कार्बनचं किंवा CO2चं काय चालू आहे, चक्र चालू आहे. कसं चालू आहे, वनस्पती काय करतायत, प्रकाश संश्लेषणासाठी हवेतून किंवा वातावरणातून CO2 घेतायत. आपण वातावरणात कोण टाकतोय, CO2. वनस्पती स्वतः सुद्धा ज्यावेळेस ऊर्जा तयार करतायत त्या अन्नापासून, त्यावेळेस त्या पण कोण टाकतायत, CO2. घरात वगैरे जे ज्वलन होतंय किंवा आपण उन्हाळ्यात स्वयंपाक केला जातो त्यावेळेस पण कोणता गॅस बाहेर जातोय, CO2. अशा पद्धतीने CO2चं किंवा कार्बनचं एक काय चालू आहे, चक्र चालू आहे. मग निसर्गामध्ये आपल्याकडे कोणतं चक्र असतं, कार्बन चक्र. जसं की वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात, प्राणी श्वसनातून कोण बाहेर टाकतात, कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. उदाहरणार्थ झाडे ऑक्सिजन देतात आणि आपण CO2 सोडतो. अशा पद्धतीने कोणतं चक्र चालू असतं, कार्बन चक्र चालू असतं. हे दुसरं एक उदाहरण. आता तिसरं कोणतं आहे, नायट्रोजन. नायट्रोजन चक्र खूप गुंतागुंतीचं आहे, आपल्याला चक्रामध्ये जायचं नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की वातावरणामध्ये किंवा आपल्या बाजूच्या पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये नायट्रोजन चक्र नावाचं पण एक कोण चालू असतं, चक्र चालू असतं. जसं की थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय झालं, वातावरणामध्ये जो नायट्रोजन असतो, जो की आपण म्हणूया गॅसियस फॉर्म मध्ये किंवा वायू स्वरूपातील जो नायट्रोजन असतो हवेमध्ये, नायट्रोजनची गरज खूप जास्त आहे. आपल्याला पण नायट्रोजनची गरज आहे. आणि समजा ह्या वनस्पती येतात, वनस्पतीला पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी, स्वतःच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी कोणाची गरज असते, नायट्रोजनची. पण इथे एक थोडासा पॉइंट असा आहे की त्यांना हवेतला नायट्रोजन डायरेक्ट घेता येत नाहीये. म्हणजे वनस्पती हवेतून डायरेक्टली कोणाला घेऊ शकत नाहीत, नायट्रोजनला. मग त्यांना नायट्रोजनला घेता येत नाही तर कोणीतरी त्यांच्या मदतीला बसलेलं आहे, जे काय करतं की त्यांना नायट्रोजन जर घेता येत नाही तर नायट्रोजनला अशा स्वरूपात बदलायचं, नायट्रोजनला अशा स्वरूपात इंग्लिशमध्ये आपण म्हणूया की कन्व्हर्ट करायचं की ज्या स्वरूपात त्यांना कोण घेता येईल, नायट्रोजन. मग गॅसियस किंवा वायू स्वरूपातील नायट्रोजन त्यांना घेता येत नाही, जो हवेत असतो. मग त्या नायट्रोजनला दुसऱ्या रूपात बदलावं लागतं, दुसऱ्या स्वरूपात कन्व्हर्ट करावं लागतं. मगच तो नायट्रोजन कोण घेऊ शकतात, ह्या वनस्पती घेऊ शकतात. मग कोणता स्वरूप त्यांना लागतं की ज्या स्वरूपात त्यांना नायट्रोजन वापरता येतो, त्यासाठी काय होतं समजा हा वातावरणात नायट्रोजन आहे, तर खूप साऱ्या वनस्पती अशा असतात की ज्यांच्या खोडावरती ह्या गाठी असतात. ठीक आहे, त्यांच्या मुळांवरती. मग त्यांच्या मुळांवरती या ज्या गाठी असतात, मग समजा दुसरीकडे सेपरेट स्ट्रक्चर काढतो, हे त्यांचं समजा रूट आहे. या रूट वरती तुम्हाला अशा छोट्या छोट्या काही गाठी पाहायला मिळत आहेत. मग हे जे त्यांचे रूट्स आहेत किंवा आपण म्हणूया त्यांचे मुळ आहेत, ह्या मुळावरती असतात. तर ह्या मुळांमध्ये काय, ह्या गाठीमध्ये काय असतं, तर या गाठीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू बसलेले असतात. ठीक आहे, काही विशिष्ट प्रकारचे कोण बसलेले असतात, जीवाणू. हे जीवाणू कशासाठी बसलेले आहेत, तर आपल्याला माहिती आहे की वरती जर झाड असेल, समजा वरती झाड आहे, इकडे असं झाडाचं खोड आहे आणि खाली त्याला असे मुळं येतं, ज्या मुळावरती गाठी येतात. आणि या गाठींमध्ये हे कोण बसलेले येतं, जीवाणू. हे जीवाणू काय करतात, तर हे जीवाणू त्यांना मदत करतात कशासाठी, की यांना वातावरणातला कोण घेता आला पाहिजे, नायट्रोजन. ठीक आहे, मग ह्या वनस्पतीला नायट्रोजन पाहिजे, पण ह्या वनस्पतीला हवेतला नायट्रोजन डायरेक्टली घेता येत नाही. त्याच्यासाठी बऱ्याचशा वनस्पतीच्या मुळांवरती असे जीवाणू असतात की ते त्यांना काय घेण्यासाठी मदत करतात, नायट्रोजन. पण ते सुद्धा डायरेक्टली नायट्रोजन जर वनस्पतीला द्यायला गेले तर डायरेक्टली जो नायट्रोजन आहे, जो की वायू स्वरूपात असतो, तो त्यांना घेता येत नाहीये. मग या नायट्रोजनला अशा स्वरूपात कन्व्हर्ट करावा लागतं की जेणेकरून तो कोणाला वापरता आला पाहिजे, ह्या वनस्पतीला वापरता आला पाहिजे. म्हणून काय झालं, तर पहा इथं काय दाखवलंय, ह्या ज्या वनस्पती येतात त्यांच्या मुळांवरती असे अनेक जीवाणू बसलेले असतात. हे जीवाणू म्हणजे काय, त्यांना म्हणतात की ते नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे जीवाणू येतो. नायट्रोजनचं स्थिरीकरण करणं म्हणजे काय, वातावरणातला नायट्रोजन अशा स्वरूपात कन्व्हर्ट करणं, बदलणं की जेणेकरून त्याला कोण वापरू शकतात, वनस्पती स्वतःसाठी वापरू शकतात. त्याला म्हणतात नायट्रोजनचं स्थिरीकरण. जसं की ते काय करतात, ह्या गाठींवरती किंवा ह्या मुळांवरती बसलेले हे जे जीवाणू येतं, हे जीवाणू मातीमध्ये असतात, मातीमध्ये मुळं असतात. हे त्या नायट्रोजनला कशात कन्व्हर्ट करतात, अमोनियामध्ये.
अमोनियाला नंतर कशात कन्वर्ट करतात, नायट्राइट मध्ये, आणि मग नायट्राइट कशात कन्वर्ट होतो, नायट्रेट मध्ये. मग पहा काय आहे, पहिली गोष्ट, वातावरणामध्ये कोण आहे, नायट्रोजन, जो वनस्पतीला लागतोय परंतु डायरेक्टली घेता येत नाही आणि वापरता पण येत नाही. मग समजा नायट्रोजनला कशात कन्वर्ट केलं, अमोनियामध्ये. ठीक आहे, अमोनियाला कशात कन्वर्ट केलं, नायट्राइट मध्ये. नंतर हा नायट्राइट कशात कन्वर्ट केला, नायट्रेट मध्ये. मग पहा इथं आय थिंक अजून एक असेल, अगोदर नायट्रोजन होता, तो नायट्रोजन अमोनियामध्ये, मग नायट्राइट मध्ये, आणि मग कशात कन्वर्ट केला, नायट्रेट मध्ये. मग पहा, तर नायट्रेट हे असं स्वरूप आहे की ज्या स्वरूपात, ठीक आहे, नायट्रेट हे असं स्वरूप आहे की ज्या स्वरूपात नायट्रोजन वापरता येतो किंवा वनस्पती त्याला वापरू शकतात. म्हणजे वनस्पतीला हवेतून डायरेक्ट कोण घेता येत नाही, नायट्रोजन, पण नायट्रोजनची गरज आहे. मग त्यांना जर नायट्रोजनची गरज असेल तर काय होतं की त्या वनस्पतींच्या मुळावरती वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे, म्हणजेच नायट्रोजनला अशा स्वरूपात बदलवणारे की ज्या स्वरूपात नायट्रोजनला कोण वापरू शकतात, वनस्पती. मग जसं की नायट्रोजनला कशात बदलवला अगोदर, अमोनिया, ह्याला म्हणतात अमोनीकरण. अमोनिया कशात बदलवला, नायट्राइट मध्ये. नायट्राइट कशात बदलला, नायट्रेट मध्ये. आता या नायट्रेटला कोण वापरू शकतात स्वतःच्या कामासाठी, वनस्पती. ठीक आहे, मग ह्याला म्हणतात नायट्रोजनचं काय केलं, स्थिरीकरण करणारे जीवाणू त्यांच्या कुठं बसले असतात, मुळावरती. मग पहा इथं त्यांनी काय केलं, हे जे जीवाणू आहेत त्यांनी नायट्रोजनला अमोनियामध्ये, मग नायट्रोजनला अमोनियामध्ये करण्याच्या पासून म्हणतात अमोनीकरण. अमोनियाला नंतर कशात, नायट्राइट मध्ये, त्याला म्हणतात नायट्रीकरण. नंतर नायट्राइटला कशात कन्वर्ट केलं, नायट्रेट मध्ये, आणि हा नायट्रेट आता कोण वापरू शकतात, वनस्पती. ठीक आहे, मग समजा आता वनस्पतीच्या शरीरात नायट्रोजन गेलाय, पण कोणाच्या स्वरूपात, नायट्रेटच्या स्वरूपात. याच वनस्पतीला समजा एखाद्या प्राण्याने खाल्लं तर प्राण्याच्या पण शरीरात कोण आला, नायट्रोजन. वनस्पतीच्या शरीरात पण कोण गेलेला आहे, नायट्रोजन. यांचा जेव्हा केव्हा मृत्यू होईल, याचा मृत्यू झाला किंवा याचा मृत्यू झाला तर आपल्याला माहिती आहे यांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी कोण असतात, विघटक किंवा अपघटक. जसं की ऑक्सी किंवा विनऑक्सी, म्हणजे ऑक्सिजनचा वापर करून किंवा न करता न करणारे जीवाणू किंवा कवके, ज्याला आपण फंगी व बुरशी वगैरे म्हणतो, असे जे लोक आहेत ते यांचं काय करतील, विघटन. यांचं विघटन केल्याच्या नंतर ते परत कोण तयार करतील, कोणता गॅस, अमोनिया. आणि अमोनियाच्या मध्ये परत कोण असेल, नायट्रोजन. परत अमोनिया कशात कन्वर्ट झाला, नायट्राइट मध्ये. परत नायट्राइट कशात, नायट्रेट मध्ये. परत त्याला दुसरा कोण घेतील, वनस्पती. किंवा याच नायट्रेटचं विनायट्रीकरण करणारे जीवाणू, म्हणजे परत नायट्रेट नायट्रोजन मध्ये कन्व्हर्ट केला जाईल आणि कुठं सोडला जाईल, वातावरणामध्ये. अशा पद्धतीने जरी चक्र काहीच कळलं नसेल तरी सांगण्याचा मुद्दा एकच आहे, कारण चक्र सांगण्यासाठी आपल्याला एक त्याला पूर्ण मोठं लेक्चर लागेल आणि आता आपल्या सिलेबसचा तो भाग नाहीच आहे. आपण फक्त याच्यामुळे सांगतोय की तिथं तुम्हाला हे विचारले कोणते कोणते चक्र असतात, फक्त एक उजळणी मिळावी की कशा पद्धतीने गोष्टी फिरत असतात. मग इथून नायट्रोजन होता, नायट्रोजन नंतर त्या बॅक्टेरियाने किंवा जीवाणूने त्याला अमोनियामध्ये कन्व्हर्ट केलं, मग नायट्राइट मध्ये, मग नायट्रेट मध्ये, मग त्याला वनस्पतीने घेतलं. परत वनस्पतीचा ज्यावेळेस मृत्यू झाला, जे कवक येतं किंवा अपघटक आहेत त्यांनी परत त्याच्यापासून अमोनिया तयार केला. परत तो अमोनिया नायट्राइट त्याला जुन्या नवीन वनस्पतीने घेतलं किंवा परत विनायट्रीकरणाने तो कुठे गेला, वातावरणामध्ये गेला. अशा पद्धतीने कोणतं चक्र चालू असतं, नायट्रोजन चक्र. तसंच आता पुढे अजून कोणतं चक्र असेल, ऑक्सिजन सायकल किंवा ऑक्सिजन चक्र. काय होतं, वनस्पती स्वतः ज्यावेळेस प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करतात त्यावेळेस त्या वातावरणातून स्वतःला CO2 घेतात, पण कोण टाकतात, ऑक्सिजन. आपण कोण घेतो, ऑक्सिजन. मग हे कोण चाललंय, एक ऑक्सिजनचं चक्र. आपण वातावरणातून किंवा हवेतून ऑक्सिजन घेतला आणि वनस्पतीने हवेमध्ये कोण टाकला, ऑक्सिजन. अशा पद्धतीने कोणाचं चक्र चालू असतं, ऑक्सिजनचं चक्र चालू असतं. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या दरम्यान ऑक्सिजन बाहेर टाकतात, तोच ऑक्सिजन आपण घेतो. मग ह्याचा अर्थ अशा पद्धतीने कोणतं चक्र चालू आहे, ऑक्सिजनचं चक्र चालू आहे. बाकी तेच लिहिलंय, झाडे प्रकाश संश्लेषणात ऑक्सिजन सोडतात आणि प्राणी श्वसनातून तो वापरतात. अशा पद्धतीने जसं की दिवसा झाडे ऑक्सिजन देतात आणि आपण तो
कशासाठी वापरतो? श्वासोच्छवासासाठी वापरतो. आपण ऑक्सिजन घेतो, बाहेर कोण टाकतो? CO2. अशा पद्धतीने निसर्गामध्ये कोणतं चक्र चालू असतं? ऑक्सिजनचं चक्र चालू असतं. ठीक आहे, तर पहा इथपर्यंतचा पहिला मुद्दा. जर इथपर्यंत तुम्हाला फक्त एवढं जरी समजलं असेल की पर्यावरणामध्ये वेगवेगळे नैसर्गिक चक्र चालू असतात, जसं की त्यांचे नाव येतं, आपण की जल चक्र चालू असतं, वेगवेगळ्या वायूंचे चक्र चालू असतात, जसं की CO2 साठी कार्बन चक्र चालू असतं, ऑक्सिजन चक्र चालू असतं, नायट्रोजन चक्र चालू असतं, एवढं जरी लक्षात राहिलं तर हे झाले त्याचे उदाहरणं. हे चक्र आणि पर्यावरणामध्ये होणाऱ्या अन्न साखळ्या कशासाठी गरजेच्या येतात? तर पर्यावरणाचं समतोल किंवा संतुलन राखण्यासाठी काय येतात? गरजेच्या येतात. ठीक आहे, इथून पुढे खालचा जो मुद्दा चालू होतो त्याच्यात काय दिलंय की पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्व अशक्य प्राय बाब आहे, असं तिथं एक शब्द आहे किंवा तिथं एक लाईन आहे. ठीक आहे, पुढे पाहूया आपण तिथं गेल्याच्या नंतर. पण ह्याचं मिनिंग काय आहे की पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्व नाहीये. जर तुम्ही तुमच्या बाजूचं नैसर्गिक पर्यावरण म्हणजे तुमच्या बाजूचा जेवढा परिसर असतो त्याला आपण काय म्हणतो? पर्यावरण. ह्याच्या ज्या गोष्टी निसर्गाने बनवलेल्या ते कोण झालं? नैसर्गिक पर्यावरण. पण ज्या गोष्टी आपल्या बाजूच्या आपण म्हणजे रस्ते, इमारती, ज्या गोष्टी आपण बनवल्यात हे कोण झालं? मानव निर्मित पर्यावरण. थोड्या वेळासाठी विचार करा की आपल्या बाजूला नैसर्गिक पर्यावरणच नाहीये, पाणी नाहीये, माती नाहीये, सूर्यप्रकाश नाहीये, डोंगर नाहीये, नद्या नाहीयेत, तर आपलं अस्तित्व याच्याशिवाय काय नाहीये? शक्यच नाहीये. म्हणजेच मानवाचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजे निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाहीयेत किंवा निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व नाहीये. हे झालं कोणाचं महत्व? निसर्गाचं महत्व. काय निसर्गाचं महत्व? की निसर्गाशिवाय माणूस नाहीच आहे. याचा अर्थ असा की मानवाचं अस्तित्व नाहीये, म्हणजे आपण पूर्णपणे कोणावर अवलंबून येतं? निसर्गावरती अवलंबून येतं. पुढे मग जर आपण निसर्गावरती अवलंबून येतं तर आपलं काय कर्तव्य? तर आपलं हे कर्तव्य तर पहा, आपण आपल्या बाजूच्या पर्यावरणाचा समतोल बिघडून नाही दिला पाहिजे. जसं की इथं काय सांगितलंय, इथं दोन डायग्राम येतात किंवा दोन चित्र येतं. खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय आणि वरच्या चित्रामध्ये काय दिसतंय? वरच्या चित्रामध्ये एकदम जंगल आहे, जंगलामध्ये नदी आहे, काही प्राणी येतात जसं की हरिण दिसतंय, काही मोर वगैरे, मोर दिसतोय का नाही कदाचित तुम्हाला नाही दिसणार. ठीक आहे, असे अनेक प्राणी आणि वनस्पती तिथं आहेत. म्हणजे एकदम हिरवगार जंगल, पूर्णपणे निसर्ग आहे, पर्यावरणाचा तिथं समतोल आहे. पण मानवाने काय केलंय? तर मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी जंगल तोड केली, खूप सारं प्रदूषण केलंय आणि त्याच्यामुळं तिथून नदी गेली, तिथून सगळे हिरवगार जंगल गेलं, सगळे प्राणी संपले. म्हणजेच पर्यावरणाचा काय बिघडलाय? समतोल. मग आपल्या बाजूला जे नैसर्गिक पर्यावरण आहे त्या नैसर्गिक पर्यावरणाचं समतोल राखणं हे आपलं काम आहे. कारण या पर्यावरणाशिवाय किंवा या निसर्गाशिवाय आपलं काय नाहीये? अस्तित्व नाहीये. मग इथे एक छोटासा महत्वाचा संदेश काय मिळतोय? तिथं हा महत्वाचा संदेश देण्यात आलाय की जो मानव आहे तो मानव पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्गाशिवाय माणूस ही एक अशक्य प्राय गोष्ट आहे. म्हणजे निसर्गाशिवाय माणसाचं अस्तित्व टिकून राहणं ही गोष्ट शक्य नाहीये. त्याच्यामुळं मानवाचं कर्तव्य काय बनतंय की आपल्या बाजूला जो निसर्ग आहे, आपल्या बाजूला जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाचं स्वतःच्या फायद्यासाठी संतुलन बिघडू द्यायचं नाही. म्हणजेच पर्यावरणाचं संतुलन बिघडू न देता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करणं हे मानवाचं प्रथम काय असलं पाहिजे? कर्तव्य. जसं की पहा, निसर्गाचं संतुलन बिघडू नये याची काळजी घेणं हे कोणाचं कर्तव्य आहे? मानवाचं. कारण निसर्गाशिवाय कोण राहणार नाही? मानव. जर आपण संतुलन बिघडवलं तर पृथ्वीवरील कोण धोक्यात येईल? जीवन. आपण संतुलन बिघडवलं तर आपलं जीवन पण धोक्यात येईल, इतर प्राण्यांचं पण जीवन आपल्यासोबत काय येतंय? धोक्यात येतंय. त्याच्यामुळे आपल्या बाजूच्या निसर्गाचं आणि पर्यावरणाचं समतोल राखणं हे कोणाचं कर्तव्य असलं पाहिजे? मानवाचं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणजे आहेच. ठीक आहे, आता पुढे पहा, इथं जी एक लाईन आहे ही लाईन इथं वेगळी आहे. ठीक आहे, इथं याला पाहून कन्फ्यूज व्हायचं नाहीये, कारण तुमच्या पुस्तकात वेगळी आहे. ह्याचा मिनिंग वेगळा आहे, तिथं जे लिहिलंय त्याचा मिनिंग वेगळा आहे. त्याचा मिनिंग काय आहे त्या अगोदर सांगतो, म्हणजे तुम्ही ह्या लाईनला वाचून कन्फ्यूज होणार नाहीत. समजा एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला एखाद्याकडून उसनवार मिळालेली. उसनवार म्हणजे म्हणतो आपण त्याला शॉर्टकट मध्ये उसने. ठीक आहे, उसनवार किंवा उसनेचा मिनिंग काय असतो? समजा तुम्ही तुमच्या मित्राकडून, ठीक आहे, इथं तुम्ही येतं आणि इथं तुमचा मित्र आहे. तुमच्या मित्राकडून जर तुम्ही 5 रुपये उसनवार घेतले, उसने घेतले, ह्याचा अर्थ असा असतो एखादी गोष्ट उसनवार किंवा उसने घेणं म्हणजे ती गोष्ट आम्ही परत त्या व्यक्तीला देणार येतं, हा त्याचा मिनिंग असतो. ठीक आहे, तर मग काय झालंय? समजा एक मागची पिढी आहे, एक
तुमची म्हणजेच आपली पिढी आहे आणि एक आपल्या पुढची पिढी आहे. मग 3 पिढ्या आहेत. पहा, एक मागची पिढी, एक आपली पिढी आणि एक आपल्या पुढची पिढी आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला वारसा हक्काने मिळाली, याचा अर्थ काय? समजा मागच्या पिढीने तुम्हाला जर शेती दिली, मागच्या पिढीने तुम्हाला शेती दिली, तर आपल्याला माहिती आहे की शेती काय म्हणू आपण, की ही शेती आम्हाला वारशाने मिळालेली आहे. मागच्या पिढीकडून आम्हाला कोण मिळाली आहे? शेती. मग आता मागच्या पिढीने जर तुम्हाला शेती दिली तर मग लगेच तुम्ही त्या शेतीचा काय होतात? मालक. ठीक आहे. मग तुम्ही त्या शेतीचे मालक झाला तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही बऱ्याच वेळा हे पण विचार करत नाहीत की खरंच ही शेती पुढच्या पिढीसाठी राहील का. ठीक आहे. या शेतीला आपण कसं सांभाळलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा स्वतःच्या फायद्यासाठी या शेतीला विकून टाकतो, पुढच्या पिढीचा विचार न करता. कारण आपल्याला वाटतं की ती गोष्ट आपल्या वारशाने दिली म्हणजे आपण त्याचे कोण झालो? मालक. ठीक आहे. पण जर हीच गोष्ट तुम्हाला कोणीतरी उसनी दिलेली असेल, उसनवार दिलेली असेल, तर याचा अर्थ तुम्ही ती विकणार नाहीये, तर ती गोष्ट तुम्हाला त्यांना परत माघारी करावीच लागेल. त्याच्यासाठी एक वाक्य दिलंय की समजा मागच्या पिढीने तुम्हाला ही जी पृथ्वी आहे, ठीक आहे, मागच्या पिढीने तुम्हाला ही पृथ्वी जर तुमच्यासाठी ठेवली आहे तर ती तुम्हाला वारशाने मिळालेली नाहीये, तर ती तुम्हाला पुढच्या पिढीने कशी दिलेली आहे? उसनवार. आता याचा अर्थ जो आहे तो खूप खोल आहे. वाक्य छोटे आहे पण अर्थ कसा खोल आहे की आपली जी पृथ्वी आहे ती मागच्या पिढीने तुम्हाला वारशाने दिलेली नाहीये, तर तुमच्या पुढच्या पिढीकडनं तुम्हाला ती कशी मिळालेली आहे? उसनवार. याचा अर्थ काय? पुढच्या पिढीकडनं उसनवार मिळाली म्हणजे ही पृथ्वी आम्हाला त्यांना त्यांच्यासाठी आहे तशीच ठेवणं काय गरजेचं आहे. आम्ही या पृथ्वीवरचा समतोल राखणं गरजेचं आहे. जसं आमच्यासाठी कोणी राखला होता? मागच्या पिढीने. जसं आमच्यासाठी पृथ्वी आणि पृथ्वीवरचं पर्यावरण त्यांनी सांभाळून ठेवलंय, तसंच पुढच्या पिढीसाठी हे पर्यावरण आणि पृथ्वी सांभाळून ठेवणं हे कोणाचं कर्तव्य? आपलं कर्तव्य. कसं? जर समजा त्या वाक्यात असं लिहिलंय, ठीक आहे, वाक्यच पाहूया मग कळेल काय वाक्य इथं. आता पहा, पर्यावरणामध्ये कोणते कोणते चक्र असतात ते आपण पाहिलं. त्याचं काय महत्व आहे? तर पर्यावरणामध्ये जल चक्र, वायू चक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र असे कोण असतात? नैसर्गिक चक्र असतात. ही चक्र अखंडपणे चालू राहिले पाहिजेत तरच पर्यावरणाचा काय टिकून राहतो? संतुलन. पर्यावरणाचं संतुलन टिकून राहण्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे, कोण? परिसंस्था. पर्यावरणात वेगवेगळ्या कोण असतात? परिसंस्था, ज्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. आणि त्या परिसंस्था ज्या वेगवेगळ्या अन्न साखळ्या असतात यांच्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं काय टिकून राहतं? संतुलन टिकून राहतं. खाली काय पहा, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. म्हणजे जर निसर्ग नसेल तर कोण नसेल? मानव नसेल. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता मग आपल्या बाजूचे जे पर्यावरण आहे त्याला आपण अशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे की आपल्या फायद्यासाठी त्याचा समतोल नाही बिघडला पाहिजे. त्याचा समतोल न बिघडू देता त्याचं जतन करणं हे मानवाचं काय असणार आहे? आद्य कर्तव्य आहे. असं म्हटलं जातं. इथून पुढे ते वाक्य सुरू होते पहा. असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून, जर ती वारसा असं म्हटलं असतं वारसा हक्काने मिळाली आहे, मग आपण काय म्हणतो की ज्या गोष्टी वारसात मिळाल्या त्याच्या आम्ही मालक येतं, त्या गोष्टी आम्ही विकू काही पण करू. म्हणजे आपण पुढच्या पिढ्यांचा विचार करतोय का? नाहीये. मग वाक्य काय सांगतंय की ही जी पृथ्वी आहे ती मागच्या पिढीने तुम्हाला वारसा हक्काने नाही दिली आहे, तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीने तुम्हाला ती उसनवार दिली आहे. म्हणजे ती तुम्हाला उसनी मिळालेली आहे, तर त्यांना ती परत करणं, त्यांच्यासाठी ती राखून ठेवणं हे तुमचं काय कर्तव्य आहे. जसं की असं म्हटलं जातं की शेती जी असते, जर शेती मागच्या पिढीने तुम्हाला वारशानं मिळाली आहे, तर जे लोक शेतीवरती प्रेम करतात ते म्हणत असतात की आपण शेतीचे मालक नाही येतं, आम्हाला मागच्या पिढीने शेती दिली आहे तर ती शेतीमध्ये पिकवा, पिकवून ते खा, स्वतःच्या पोटापुरतं त्याच्यामध्ये कमवा आणि तशीच ती शेती पुढच्या पिढीसाठी राखून ठेवा. आपण त्याचे मालक नाहीयेत. शेती विकायची नसते, शेती करायची असते. असं कोण म्हणतं? ज्यांचं कोणावरती प्रेम आहे, शेतीवरती प्रेम आहे. ह्याचा अर्थ काय? जर मागच्या पिढीने एखादी गोष्ट आमच्यासाठी राखून ठेवली होती, आमच्यासाठी सांभाळून ठेवली होती, तर आमचं हे कर्तव्य आहे की ती गोष्ट जशी आम्हाला मागच्या पिढीने ठेवली आहे तसंच आम्ही पण कोणासाठी ठेवली पाहिजे? पुढच्या पिढीसाठी. मग इथं काय म्हणता येते की ही जी पृथ्वी आहे ती पूर्वजाकडून आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाहीये. कारण वारसा हक्काने मिळाले असं म्हटलं असतं तर तुम्ही ते विकायला पण जाऊ शकतात. याचा अर्थ की आपण पृथ्वीचं काही करू शकतो, पर्यावरणाचा आपण समतोल बिघडवू शकतो, स्वतःच्या फायद्यासाठी काही पण करू शकतो. मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून कशी मिळाली आहे? उसनवार मिळालेली आहे. मग पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली म्हणजे
पुढची पिढी आता आहे का? नाहीये, आपल्या नंतर येणार आहे. पण पुढच्या पिढीकडून एखादी गोष्ट आपण उसनवार घेतली आहे म्हणजे आपलं कर्तव्य ती गोष्ट त्यांना माघारी देणं. याचा सिंपल अर्थ आहे की मागच्या पिढीकडून एखादी गोष्ट जर तुम्हाला वारसा हक्काने मिळाली असती तर तुम्ही त्याचे मालक झाला असतात आणि तुम्ही त्याला स्वतःच्या फायद्यासाठी हवं तसं वापरलं असतं, जसं की शेतीचं उदाहरण आहे. परंतु ती गोष्ट तुम्हाला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे, मागच्या पिढीकडून वारसा हक्काने मिळालेली नाहीये. पुढच्या पिढीने तुम्हाला उसनी दिलेली आहे. तर तुमचं कर्तव्य आहे की जसं मागच्या पिढीने तुमच्यासाठी ते राखून ठेवलंय तसं तुम्ही पुढच्या पिढीसाठी त्याला राखून ठेवलं पाहिजे. त्या पृथ्वीला राखलं पाहिजे. त्या पृथ्वीवरच्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर न करता त्याचा काय राखला पाहिजे? समतोल राखला पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे, हे आपण कदापि विसरून चालणार नाहीये. मग ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरचं जे पर्यावरण आहे, हे आपल्याला मागच्या पिढीने वारसा हक्काने दिलेलं नाहीये, पुढच्या पिढीने ते आपल्याला उसनं देऊन ठेवलंय. तर त्यांना परत करणं, त्यांच्यासाठी ती गोष्ट परत राखून ठेवणं हे आपलं काय आहे? कर्तव्य. पा पुढच्या पिढीसाठी ही जी ठेव आहे, हा जो आपला एक आपण म्हणूया की निसर्ग, हा जो आपला एक खजिना आहे, तो आपण त्यांच्यासाठी सांभाळायचा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. मग तेच तिथं ऍड केलं होतं. मग पहा, ज्या स्लाइड होत्या त्या स्लाइड काय सांगत होत्या? इथे एक गोष्ट सांगितली होती, एक मिनिट. इथं निसर्गाशिवाय मानवाचं अस्तित्व नाहीये, म्हणजे निसर्गाचं अस्तित्व नसेल तर मानवाचं अस्तित्व अशक्य प्राय, म्हणजे शक्य गोष्ट नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे काय सांगितलं होतं, जर निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व नाहीये तर निसर्गात ज्या काही गोष्टी, आता निसर्गात जे काही पर्यावरण आहे, जे काही निसर्ग आहे, त्या निसर्गामध्ये संतुलन राखणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. त्याचं संतुलन बिघडू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. नंतर इथं लिहिताना मी थोडं वेगळं लिहिलं होतं की आपल्याला निसर्ग कोणाकडनं मिळालाय? पूर्वजांकडनं वारसा हक्काने मिळालाय. तर हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवावा लागेल. तिथल्या लाईनचा अर्थ वेगळा होता. मग जर त्यांनी आपल्यासाठी निसर्ग टिकवून ठेवलाय तर आपण पण पुढच्या पिढीसाठी टिकवला पाहिजे, हा ह्या ओळीचा अर्थ आहे. तिथं ओळ कशी होती? मागच्या पिढीने तुम्हाला पृथ्वी वारशाने दिलेली नाहीये, वारशाने तुम्ही मालक होताल, तुम्ही तिथं काही पण करू शकता, स्वतःच्या फायद्यासाठी कसंही वापरू शकतात. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की पुढच्या पिढीने ती तुम्हाला उसनी दिलेली आहे, म्हणजे पुढच्या पिढीसाठी तुम्हाला पृथ्वी तशीच ठेवावी लागेल जशी तुम्हाला उसनी मिळालेली आहे. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होता. आता काय संदेश मिळाला आपल्याला सगळ्यातून? निसर्ग जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि पुढील पिढ्यांना चांगलं पर्यावरण मिळावे म्हणून आपण काय येतं? जबाबदार येतं. आपली जबाबदारी आहे की जसं आपल्यासाठी मागच्या पिढीने पृथ्वी आणि हे पर्यावरण राखून ठेवलं, तसंच आपण सुद्धा पुढच्या पिढींसाठी हे राखून ठेवलं पाहिजे. त्यांना सुद्धा ह्या गोष्टींचा आपण होण्या की वापर करता आला पाहिजे. म्हणजे भविष्यात ज्यावेळेस आपल्या पुढच्या पिढ्या ह्या पर्यावरणात किंवा ह्या निसर्गात येतील, त्यांनाही असाच निसर्ग बाजूला असला पाहिजे, त्यांनाही असे झाडं, पाणी, सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या पाहिजे आता जशा आपल्यासाठी कोणी राखून ठेवल्या होत्या? आपल्या पूर्वजांनी. ठीक आहे, मग एक महत्वाचा संदेश मिळतोय की पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या येतात त्यांच्यासाठी पर्यावरण आणि पृथ्वीचं संरक्षण करणं, त्याच्यावरती असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समतोल राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, मग मुद्दा छोटा होता पण अतिशय कामाचा होता, म्हणून काही गोष्टी रिपीट कानावरती आल्या जरी असतील तरी त्या खरंच रिपीट झाल्या तरच समजतात, म्हणून एखादी गोष्ट 4-4 वेळा बोलावी लागते. चालतंय. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर काय करायचंय? नेहमीप्रमाणेच लेक्चरला लाईक करायचंय. काय आवडलंय लेक्चरमध्ये काही सांगण्यात चुकलं असेल तर तुमचं कॉमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त करायचंय. व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचंय आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना पण काय करायला सांगायचंय? सबस्क्राईब करायला सांगायचंय. ठीक आहे, भेटूया लेक्चर क्रमांक 6 मध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.